म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या चौघेजण संस्थेमध्ये हेराफेरी करता। ही संस्थेची जी इमारत आहे ही सभासदाच्या मेहनतीवर उभी केलेली आहे। आज ही सभासदांची जे निधी जाते त्या निधीतून हे संकल्प भवन उभं केलेलं आहे। आज त्याचा मलिदा वेगळाच खातो। तुम्ही घोटाळा करत नाहीत ना, अंदाधुंदी करत नाही, मग ज्यांनी अर्ज दिला त्यांनी कंप्लेंट केली त्याला संस्थेमध्ये बोलून घ्या, त्याचे काय प्रश्न आहे ते विचारून घ्या। ते असं न करता डायरेक्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतात, निबंधाला कंप्लेंट देतात की असं आहे तसं आहे, हे सर्व चुकीचं आहे। ते जे नवीन कर्मचारी भरती केलेले आहेत त्यांनी मागं ते घोटाळा केलेला आहे की 3,80,000 रुपये कोणत्या याच्यात ट्रान्सफर केलेले, ते पैसे भरायला गेला 5,000 त्याचे 50,000 रुपये भरले, त्याची पावती अशी। म्हणजे असे एक घोटाळे करतात। म्हणजे नक्की हा पैसा जातो कुठे? कारण ज्यावेळी संस्थेमध्ये सभासद होतो नवीन त्याला 3 महिन्याच्या नंतर कर्ज दिलं जातं, पण यांनी एका महिन्यातच सर्वांना कर्ज वाटप केलेलं आहे। त्यावेळी 2 डॉग चांगले ठणठणीत होते, आज त्यातला एक डॉग नाही आहे, म्हणजे त्याला कुठं मारलेलं आहे त्याचा पुरावे आपल्याकडे, तो तडपडून मिळालेला आहे। आणि या संस्थेमध्ये या संकल्प भवनमध्ये भाड्याने दिलेले लोक आहेत, हे कोणाच्या आशीर्वादाने भाड्याने रूम दिलेला आहे, पगारातून कटिंग होतात, मग संस्था लॉस कशी होणार? मैं हूं आफाक अहमद और आप देख रहे हैं न्यूज़ एनएस इंडिया। इस वक्त हम नवी मुंबई में मौजूद है जहां पर एक बैंक का कुछ ऐसा मामला हुआ है जिसके कई ऐसे सभासद मौजूद हैं जिन्हें कई दिक्कतें आ रही है। जानते हैं कि इनसे क्या दिक्कतें हैं, इन तमाम चीज़ों को जानने की कोशिश करेंगे। क्या दिक्कत हो रही है इस बैंक को लेकर, क्योंकि कई बार बताया जा रहा है कि 40 साल से ये बैंक अपने तरीके से चलती चली आई है, लेकिन अब सभासदों को दिक्कतें होने लगी, यहाँ तक कि बताया जा रहा है कि कंप्लेंट भी हुई है। अशी कंप्लेंट आहे की जे सभासद आहे जो कर्ज घेतो आणि कर्जाला घेत्यावेळी तुकडे आणि म्हणजे कमी याच्यामध्ये ते पैसे देतात। जर 15 लाखाचं कर्ज असेल तर 4 लाख रुपये देतात, नंतर 4 लाख रुपये देतात, असे करून तुकड्याने हिशोब देतो। तर कर्ज जो घेणारा व्यक्ती असो त्याचं कुठं पुढं काम होत नाही, अशा बऱ्याच काही तक्रारी आलेल्या आहेत। आणि या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आम्ही काही कार्यकर्ते आणि सभासद एकत्र येऊन आज या संकल्प भवन या ठिकाणी मीटिंग लावण्याचा प्रयत्न केला किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न केला। आणि असं आम्हाला निदर्शनास आलं की काही संचालकांनी की स्थानिक पोलीस स्टेशन म्हणजे बेलापूर पोलीस स्टेशनला जाऊन तिथं कंप्लेंट दिलेली आहे। तरी काय हरकत नाही, तुम्ही प्रत्यक्ष बघताय की आम्ही सर्व सभासद आणि संचालक मंडळ यांना आमंत्रण दिलेलं आहे, पण आमंत्रण देत असताना सुद्धा पण संचालक मंडळ काय आलेले नाहीत। आणि काही आले पण ते बोले की आम्हाला काय बंधनं असतात, त्यामुळे ते आम्हाला मेसेज देऊन निघून गेले। पण आमचे सभासद जे आहेत त्या सभासदांच्या ज्या अडचणी आहेत ते आमच्यापर्यंत पोचवले त्यांनी, तर आम्ही ते निवारण करण्यासाठी आज बैठक बोलवलेली होती। या बैठकीमध्ये आम्ही सर्व सभासद उपस्थित होते आणि काही सभासदांनी फोन करून सांगितले की आम्ही निघतो, आणि काही निघून गेले, आणि जे राहिले कार्यकर्ते ते आम्ही इथं तुमच्या समोर आहे। आणि ह्या संस्थेचा जो घोटाळा आहे आज जवळजवळ संस्था ही 250 ते 300 कोटीपर्यंत पोचलेली आहे। आणि अशी परिस्थिती असताना संस्था जर चांगल्या याच्यामध्ये असताना मग सभासदांना असा त्रास का होतो? ते स्पष्ट सांगतात संस्थेमध्ये पैसा नाही आहे, मग संस्थेमधला पैसा जातो कुठं? कारण संस्था ही जी संस्था आहे कामगारांची संस्था आहे आणि सभासदांची संस्था आहे। आणि अशा संस्थेमध्ये फक्त जावक आहे, आवक तर काही नाही। आवक काय असणार? फक्त कोणाचं इमर्जन्सी कर्ज असेल किंवा कोणाचं लोन मोठं कर्ज असेल ह्यासाठी ती संस्था निर्माण केलेली आहे। तर जर कर्ज एखादे लोन कमिटी असते त्या लोन कमिटी विचार काय करते की यांना का तुम्ही सभासद का अशी तकलीफ देता, हे विचारण्यासाठी आम्ही गेलो कार्यालयामध्ये। उलट आमच्यावरच त्यांनी संस्थेच्या काही संचालक मंडळे उदाहरणार्थ चेअरमॅन, उदाहरणार्थ व्हाईस चेअरमॅन, खजिनदार, सेक्रेटरी ह्या लोकांनी जाणून बुजून कंप्लेंट केलेले आहे। म्हणजे आमचा हक्क नाही का, सभासदांचा हक्क नाही का विचारण्याचा? ह्यासाठी आम्ही विचारणा केली मुख्य शाखेमध्ये जाऊन, तर त्या मुख्य शाखेमध्ये विचारणा करत असताना त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून आणि आमचा कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, आणि हे आम्ही काय खपवून घेणार नाही, एवढंच बोलतो मी। अभी तक हमने देखा था कई प्राइवेट बैंकों में घोटाले होते रहे, क्या अब
सरकारी कर्मचारियों के बैंकों में भी घोटाला होगा? क्या उन्हें उनका हक नहीं बताया जाएगा? क्या अगर वो कोई सवाल करते तो उसका सवाल भी नहीं, जवाब भी नहीं मिलेगा? पहिली गोष्ट काय आहे, या संस्थेमध्ये आम्ही गेले 30-40 वर्षापासून सभासद आहोत. सभासद असताना आम्ही जे अनुभवलेले आहे, या अगोदर एक सहकार पॅनल होतं, त्यांनी 40 ते 45 वर्ष सत्ता भोगत होते. पण त्यांची जी आरेरावी होती, त्यांचे जे वागणं होतं त्याला आम्ही कंटाळून आम्ही स्वतः एकता पॅनल म्हणून आम्ही ओपन केला. त्यांचे एकता पॅनलचे उपप्रमुख आहेत, मी एकता पॅनलचा प्रचारक प्रमुख आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही त्यांना पाडलं आणि आम्ही एकता पॅनल निवडून आणला. आमची अपेक्षा होती की एकता पॅनल म्हणजे आमचं खरंच घर आहे. आणि त्यावेळेस आमचे एकता पॅनलचे प्रमुख माननीय भाऊसाहेब पठाण यांनी सांगितलं की हे 15 संचालक नाही आहेत, ह्याच्यामध्ये तिघाचा जो वाटा आहे, उदाहरणार्थ उपप्रमुख विश्वास रंधवे, एक आमचे सहकारी अशोक सोनवणे आणि मी एकता पॅनलचा प्रचारक म्हणून प्रमुख प्रचारक म्हणून शशिकांत सकपाळ, हेही आमचे संचालक मंडळाचे अविभाज्य आहेत. म्हणजे एकूण आम्ही 18 जण आहेत. आम्हाला त्या अविभाज्यामध्ये किंवा त्याच्यात तिसरा म्हणून जायची गरज नाही वाटली, कारण आम्ही संस्थेमध्ये फक्त सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातो आणि आम्हाला ते सुटले पाहिजेत. परंतु होते काय की आम्ही ज्यावेळेस गेलो एखाद्या कर्मचाऱ्याला, तो त्याचं अडचण आहे म्हणून त्याचं लोनसाठी गेलो, तर ते आम्ही ज्यांना निवडून दिले ते आज स्वतःला मुख्यमंत्री समजतात, ते चेअरमॅन किंवा ज्यांचं आता काही अस्तित्व नसताना म्हणून निवडून आलेले काही संचालक मंडळातले मोरखे 2-3 हे लोक आम्हाला सांगतात की हे नियमबाह्य आहे. आज जर नियमबाह्य आहे तर ही संस्था कुठे लॉस आहे? पूर्ण 99.99% ही आपली संस्थेला प्रत्येक सभासदाचे पगारातून कटिंग होऊन जाते, म्हणजे कर्ज आणि व्याजासहित रिकव्हरी होते. तर मग ही रिकव्हरी होत असताना ही लॉस कशी काय जाईल? आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की एखाद्या सभासदाने जर इमर्जन्सी लोन टाकला असेल, फेस्टिवल टाकला असेल किंवा मोठं लोन टाकलं असेल, तर त्याला त्याच्यात जी पास होणारी कर्जाची मंजुरी आहे त्या मंजुरीला ते देतात. परंतु समजा 10 लाख झाले असेल तर त्याला 4 लाख देणे, परत 6 लाख ठेवणे, हा कुठला न्याय आहे? जर संस्थेमध्ये जी आज 250-300 करोडची जी संस्था आहे, ही लॉस कशी काय जाऊ शकते? याच्या अगोदरच्या लोकांनी काय दिलं असेल ना. आता उदाहरणार्थ असं दाखवण्यात आलं की संस्थेमध्ये पैसा नाही आहे, फंड नाही आहे. हे कुठल्या बेसवर सांगतात आम्हाला सांगून काय पटणार आहे का? तुम्ही सगळ्या सभासदांना बसायला घेऊन सांगा की आमच्याकडे फंड नाही. का फंड नाही? तुमच्याकडे जर 250-300 करोडची जर प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, हे आता हे संकल्प भवन ही आमची मालमत्ता आहे, जंगम मालमत्ता आहे, पालघरला आहे, म्हणजे आमच्या ज्या मालमत्ता आहे त्याच्यावरचा आमचा हक्क नाही का सभासद म्हणून? आमचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि नियमाने 2 लाखाचा जो इन्शुरन्स असायला शेअर्स असायला पाहिजे, तिथं 50,000चा शेअर घेतला जातो. 2 लाखापर्यंत हा नियम आहे. 2 लाखापर्यंत प्रत्येक सभासदाचा हे शेअर्स असला पाहिजे. परंतु तो शेअर्स न घेता, त्याचं कारण असं होतं की 50,000ला हे दर वार्षिक व्याज देतात. कधी 9% देतात, कधी 10% देतात. आता जो 200चा जो पार आकडा झाला तर त्याला व्याज जास्त जाईल म्हणून यांनी 50,000पर्यंतच अबाधित ठेवलेला आहे. 200 क्यों ऐसा? क्योंकि 200 के लिए ये देना पड़ेगा, ब्याज देना पड़ेगा ज़्यादा, इसलिए वो 50 तक रखेला है. हमारा कहना है तुम बढ़ाओ ना 200 तक. हाँ, अभी रहती बात क्या, कोई आदमी मर जाता है. इन्होंने जो घोषणा की थी जाहिरनामे में, हम लोग थे साथ में, हम लोग थे खुद. जाहिरनामा जो था 9% करेंगे, 10% में रखेले. जो जाहिरनामा था वो जाहिरनामा का कोई भी आज तक ये नहीं हुआ, आश्वासित नहीं हुआ. ये क्यों नहीं हो रहा है? आज हम लोग वहाँ पे बैठते तो हमको अलग से बात किया जाता है. हम लोग अभी हमने एक मिनट, ये देखिए, एक मिनट, ये देखो, हमने ये सब ये जो एक लेटर, ये हम लोग ने लेटर दिया है उन लोग को, संस्था को, उपनिबंधक को, सबको दिया है. फिर उसके बावजूद क्यों नहीं हमको उसका सवाल का जवाब मिलता है? हम तुम्हारे ये बोलते हैं ना, तो इसका जवाब दो ना हमको, पब्लिक को बताओ ना, सब सभासद को बताओ ये क्या चीज़ है. ये इतने जो मायने कागज है जो, ये मेरे अकेले के नहीं है, सभासद के. ये देखो, ये मेरा नाम है, ये देखो इधर ये दूसरे का नाम है, ये अंदर बहुत से लोगों का नाम है. क्यों ना दे रहे?
इसका मतलब यहाँ पे कोई तो भी घोटाला है, और वो बहुत ऐसा वैसा नहीं, बहुत बड़ा आर्थिक घोटाला हुआ है, क्योंकि इनके पास फंड नहीं बोलते, इसलिए मेरे को लगता है इसमें आर्थिक घोटाला है। आगे जाके हम लोग आगे जाके ये लड़ाई यहाँ तक ख़त्म नहीं होने वाली है, ये लड़ाई यहाँ से ख़त्म नहीं करेंगे, ये लड़ाई हम आर्थिक गुन्हे शाखा वहाँ तक ले जा सकते हैं और लेके जाएंगे, और उसके बावजूद भी नहीं हुआ तो हम लोग लास्ट तक ईडी में भी जा सकते हैं। ये हम उनको चैलेंज दे के बताते हैं, और आगे की कार्रवाई क्या क्या करना है हम सभासद तो सबको साथ में लेके, आज संचालक मंडल डर के मारे नहीं आए, क्योंकि उनको बताया जाता है कि तुम्हारा रिजाइन ले लेंगे, तुमको ये करेंगे, उनको वो करेंगे, और 3-4 लोग ही सब काम कर रहे हैं। संचालक मंडल को कोई पूछा जाता नहीं। अगर अंदर कुछ घोटाला होता है तो बाकी के संचालक मंडल मरने वाले, हम इसलिए उनको बताने आए थे। लेकिन यहाँ पे हमारे जो प्रमुख है, प्रचार प्रमुख, अपना पैनल के प्रमुख, उनका पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया है कि वो उधर जाते उनको अरेस्ट किया जाए। ये क्यों हो रहा है ऐसा? वो तुम्हारा याद में है ना, आप सब एक ही है ना, तो उनके बारे में कंप्लेंट क्यों करनी है? उनको लेके बैठो ना तुम। ये अगर मामला यहाँ पे नहीं सुलझाता है तो हम लोग आगे जाके आर्थिक गुना शाखे में जाएंगे और ईडी में भी जाएंगे। ये तो हमारा चैलेंज है, और कोई भी आवे। एक आम आदमी के साथ जब होता है तो समझ में आता है, लेकिन मंत्रालय कर्मचारियों के साथ जब इस तरह का घोटाला होगा और बैंक ये कहेगी, उसके पास जो है करोड़ों की प्रॉपर्टी होने के बाद कहेगी कि बैंक में फंड नहीं है, तो किस तरह से कर्मचारियों का भला होगा या उनका विकास हो पाएगा? माझं बोलणं असं आहे की आज ज्या कर्मचाऱ्याला 15 वर्ष शिल्लक आहेत त्याला सांगतात हे लोक की नियम 100, 150, 200 रुपयाचं अंतर जरी राहिलं तर त्याचा कर्ज नियमावर बोट ठेवून हे लोक सांगतात हे कर्ज पास होणार नाही। पण ज्याला 15 महिने शिल्लक आहेत त्याला तुम्ही 10 लाख रुपये देतात, जामीनदाराची सही नाही होत, इवन शाखा व्यवस्थापक म्हणजे ब्रांच मॅनेजरची सही नाही, आणि त्याच्या खात्यात 10 लाख रुपये डिपॉझिट, आणि तो माणूस बोलतो आमच्या खात्यात ऑलरेडी 5 लाख रुपये बँकेकडे आहे आणि 5 लाख फक्त एक्स्ट्रा घेत। अरे आमच्या बँकेत तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त वर्ष आम्ही सभासद आहेत, गेले 20 वर्ष मी सभासद आहे, माझं कर्ज फक्त नियमावरती नाही, माझ्यासारख्या कित्येक लोकांना ज्यांना 15 वर्ष शिल्लक आहेत, आणि या संचालक मंडळाचे उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब पठाण यांचाच तो कर्ज पास झालेला आहे। 15 महिने त्यांना शिल्लक आहे, 15 वर्षवाल्याला नियम दाखवता आणि तुमच्या खात्यात शाखा व्यवस्थापक ब्रांच मॅनेजरची सही नाही, जामीनदारांची सही नाही, तुमच्या खात्यात 10 लाख रुपये कसे काय डिस्बर्स होतात? हे नियम नाही आहे, म्हणजे तुम्हा लोकांना नियम शिथिल आहे, आम्ही साधारण सभासद, आमच्यावरती नियमावर बोट दाखवा आणि तुम्ही आपली पोळी भाजा, बरोबर? हां, आमच्याकडे पुरावासुद्धा आहे, हां पुरावासुद्धा आहे, बँकेने जो दिलेला फॉर्म आहे त्याच्यावरती जामीनदाराची सही नाही, ब्रांच मॅनेजरची सही नाही, आणि तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणजे निवडणुकीच्या काळात निवडून येण्याकरता आश्वासन दिलेलं की 11% जो व्याज आहे तो 9% करण्यात येणार आहे, त्यालाही तुम्ही अजून काही दिलेला नाही, आणि मी काही अर्ज तुम्हाला कोणा दिलेले आहे माहितीच्या आधारे, त्यालाही पण तुम्ही काय खेराची टोपली दाखवता। जर काही असंच होत असेल पुढच्या काळात या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडे एक मोठा हत्यार आहे, तो आहे झाडू। या झाडूने आम्ही घाण साफ करू, या झाडूची ताकद तुम्हाला पण दाखवून देऊ। ज्या प्रकारे कपबशीने आम्ही विमान उडवला ना, त्याच प्रकारे झाडूने कपबशी आम्ही उडून दाखवू, हे चॅलेंज आहे माझं। ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की सभासदावरती जो अन्याय होतो त्या अन्याय दूर करण्यासाठी आज आपण चर्चेला बसायचं होतं, आणि चर्चेतून मार्ग काढायचा होता की बाबा आमचा हा सभासद क्लास 4चा सभासद आहे, या क्लास 4चा सभासद म्हणजे मोठा श्रीमंत नाही आहे, त्याला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला गरज लागते कर्जाची, आणि तो कर्ज का काढतो की त्याच्या गरजेपुरतं, त्या गरजेसाठी तो कर्ज काढत असतो, आणि ते कर्ज जर त्याला वेळेवर मिळत नसेल मग संस्थेचा उपयोग काय? बरं, संस्थेमध्ये 15 लोक आहेत, या 15 लोकांमध्ये त्यातले फक्त 4 लोकच कारभार वापरतात, 4 लोकांचं सर्व काय तिथं चालतं, बाकीच्या संचालकांचं काही चालत नाही, आणि संचालकांना सर्वांना मेसेज करून मी सांगितलेलं की बाबा तुम्ही या संकल्प भवनमध्ये आपण चर्चा करू की हा प्रकार का घडतो। बरं, यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मी मेहनत केलेली आहे, आणि या मेहनतीतून आम्ही यांना निवडून आणलेलं आहे की जे करून सभासदाचं काहीतरी भलं होईल, पण असं दिसण्यात येतं की तिथं काय सभासदाचं भलं होत नाही, हे चौघांचंच भलं होते असं दिसण्यात येते की हे सभासदांना कुठेतरी दाखवायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे। आज मी
ह्याच्या सभासदामध्ये जो व्यवहार अंधाधुंदी जो कारभार चालतो, हेराफेरी जो कारभार चालतो आणि जे त्यांच्या निदर्शन मी आणून देतो. आता त्यांनी जी नवीन भरती केली ती आपापली माणसं भरती केली. यांनी मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगितलेले आहे की सभासदाचा जो कर्मचारी आहे त्याच्या पाल्यांना आम्ही ठेवू. त्यातल्या एकही पाल्य त्यांनी कामावर ठेवलं नाही. पण त्यांची माणसं ठेवली. ती माणसं कशी ठेवली? की कोणाकडून पैसे घेऊन माणसं ठेवली कामावरती का? आमच्या सभासदांची माणसं नाही का? आज या बिल्डिंगमध्ये संकल्प भवनमध्ये आज सभासदांचा पैसा गेलेला आहे, बिल्डिंग निधी गेलेली आहे. तर बिल्डिंग निधी गेलेली आहे त्याचे सभासदांची, त्याला अधिकार नाही का विचारण्याचा? पण हे सभासद लोक त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. हे 4 जण की कसे काय देतो आम्ही काय करतो. बरं, आम्ही ह्या सभासदांच्या विरोधामध्ये निबंधकाला कंप्लेंटी दिलेल्या आहेत, नियमानुसार कंप्लेंटी दिलेल्या आहेत की असं नाही की कोणाकडे हे केले. त्याची प्रत संस्थेला दिलेले आहे, संचालक मंडळाला दिलेले, त्याचंही उत्तर बरोबर देत नाही. बरं, तुम्ही अर्ज दिला, तुम्ही पत्र पाठवा ना, आम्ही काय म्हणत नाही. पण त्या पत्राचं उत्तर पण देत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या 4 जण संस्थेमध्ये हेराफेरी करतात आणि इतर सभासदांना माहिती नाही. बरं, जो व्यक्ती सभासद संस्थेला अर्ज करतो त्या अर्ज मिटिंगला पण घेत नाहीत. मीटिंग त्यांची मंत्री मीटिंग असते त्या मीटिंगला का घेत नाहीत? हा एक माझा सवाल आहे. तर मीटिंगला जेवढ्यांचे अर्ज आले त्यांनी मीटिंगमध्ये सादर करावा आणि ज्यांचे अर्ज आलेले त्यांना बोलावून घ्यावं संस्थेमध्ये. का बोलवून घेत नाही? हा एक आमचा अर्ज आहे की बाबा त्याचं तुम्ही घोटाळा करत नाहीत ना, अंधाधुंदी करत नाही. मग ज्यांनी अर्ज दिला त्यांनी कंप्लेंट केली त्याला संस्थेमध्ये बोलून घ्या, त्याचे काय प्रश्न आहे ते विचारून घ्या. ते असं न करता डायरेक्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतात, निबंधाला कंप्लेंट देतात की असं आहे तसं आहे. हे सर्व चुकीचं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांनी पण सभासदांनी अर्ज केलेले आहे संस्थेमध्ये, संस्थेच्या संदर्भात किंवा कारभाराच्या संदर्भामध्ये, त्यांना तुम्ही बोलवून घ्या आणि बोलून घेतलं तर ते मार्ग निघेल. पण आम्हाला अशी पूर्ण शंका येते की आता जो हिशोब चाललेला असतो ते जे नवीन कर्मचारी भरती केलेले आहेत त्यांनी मागं ते एक घोटाळा केलेला आहे की 3,80,000 रुपये कोणत्या ह्याच्यात ट्रान्सफर केलेले. हे 3,80,000 रुपये जे घोटाळ्यामध्ये टायपिंग मिस्टेक, अशी कशी टायपिंग मिस्टेक होईल? आणि जुने जे कर्मचारी आहेत त्यांना काढून टाकलेले आहेत. पण काढून टाकले त्याच्याबद्दल नवीन केलेले आहेत. ते नवीन कर्मचारी असे घोटाळा करतात. आता काल परवाच उदाहरण घ्या, एक आमचा साधा सिंपल सभासद आहे, ते पैसे भरायला गेला 5,000, त्याचे 50,000 रुपये भरले, त्याची पावती अशी. म्हणजे असे एक घोटाळे करतात. म्हणजे नक्की हा पैसा जातो कुठे? जर संस्थेला जर प्रॉफिट होत असेल आणि संस्था जर लॉसमध्ये नाही, संस्था ही कधीच लॉसमध्ये नसते. कारण का संस्थेमध्ये जे आहे जे कटिंग जी असते ती सभासदांच्या पगारातून ती कटिंग केलेली असते. कारण तो शासकीय कर्मचारी असो आणि शासकीय कर्मचारी संबंधित बांधलेला असो की त्याचा जो कर्ज असो हप्ता तो संस्थे त्याच्यातून काढून घेत असतो, पगारातून कटिंग होत असते. मग संस्था लॉस कशी होणार? पण आम्हाला असं आता दिसण्यात आलेलं आहे, ज्यावेळी नवीन सभासद भरणा केलेला, नवीन सभासद ज्यावेळी संस्थेमध्ये भरणा करतात त्यांना भरमसाठ लोन दिलं जातं. हा कसं काय नियम आहे? कारण ज्यावेळी संस्थेमध्ये सभासद होतो नवीन त्याला 3 महिन्याच्या नंतर कर्ज दिलं जातं. पण यांनी 1 महिन्यातच सर्वांना कर्ज वाटप केलेलं आहे. आणि जे सभासद जे कुठले आहेत ते औरंगाबादमधले जे सभासद आहे, दुसऱ्या संस्थेमध्ये ते सभासद आहे आणि त्या सभासदांना तिकडलं कर्ज नील करण्यासाठी या सभासदातून यांना सभासद बनवून इकडलं कर्ज तिकडं वाटप केलेलं आहे. याचा पुरावा आहे आपल्याकडे आणि आपण पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि प्रत्येक अर्ज दिलेला आहे, निबंधाकडे आयुक्तापर्यंत अर्ज दिलेला आहे. आणि इथं या ठिकाणी इथं 2 डॉग होते, ते 2 डॉग होते. गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी 15 ऑगस्ट इथं साजरा केला या बिल्डिंगमध्ये त्यावेळी 2 डॉग चांगले ठणठणीत होते. आज त्यातला एक डॉग नाही आहे. म्हणजे त्याला कुठं मारलेलं आहे त्याचा पुरावे आपल्याकडे. तो तडपडून मिळालेला आहे. त्याला जेवण त्याचा जे काय आहार असतो तो व्यवस्थित दिला नाही. आणि ज्यावेळी हिसाब मागायला जातो तर बोलतो आम्ही चिकन दिले. चिकनचा हिसाब आहे आपल्याकडे, वाटलं तर तुम्हाला दाखवतो मी, ती व्हिडिओ रेकॉर्डिंग पण दाखवतो. संस्थेमध्ये जी कुत्रे जे हे झालेलं आहे हां, तर अशा प्रकारे हे सर्व चालेल. आणि या संस्थेमध्ये या संकल्प भवनमध्ये भाड्याने दिलेले लोक आहेत. हे कोणाच्या आशीर्वादाने भाड्याने रूम दिलेला असतो. आता तुम्ही तर पाहिलंच असेल किती लोक बाहेरचे येतात. तो काय सभासद आहे का तिथे? सभासदाला न देता तुम्ही बाहेरच्या लोकांना का देतात? मला हे म्हणायचं आहे की सभासदांना दे ना. बरं, जो कोण व्यक्ती तिथं राहायला येतो किंवा कुठल्या कामानिमित्त येतो त्याचं भाडं कोण घेतं?
कसं आकारलं जातं हे पण त्याला पावती देत नाही किंवा त्याचं जे काय बिल आहे तो देत नाही. म्हणजे असं हे संकल्प भवनमध्ये जो प्रकार चाललेला आहे हे फार दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या संस्थेचं नाव बदनाम होतं आहे की हे जी संचालक मंडळ अशा प्रकारे दुरुपयोग करतात की कोणालाही भाड्याने देतात, कोणीही राहतं 1-1 महिना 15-15 दिवस. मग हा पैसा जातो कुठं? हा पैशाचं चलन जातो कुठं? म्हणजे हा आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतो, ते सांगण्याचा प्रयत्न करतच नाही, सांगतच नाही, उडवउडी उत्तरं देतात. म्हणजे याचा अर्थ की संकल्प भवनमध्ये पण अंधाधुंदी चाललं. ही इमारत म्हणजे ही जी इमारत आहे संस्थेची जी इमारत आहे ही सभासदांच्या मेहनतीवर उभी केलेली आहे. आज ही सभासदांची जे निधी जाते त्या निधीतून हे संकल्प भवन उभं केलेलं आहे. आमच्या ह्याच्या पहिलं आमचे जे व्यवस्थापक होते तावडे साहेब यांनी त्यांची ही संकल्पना आहे. या संकल्पनेतून ही बिल्डिंग उभी केलेली आहे. आज त्याचा मलिदा वेगळाच खातोय, तो कसाही असू द्या पण लोकांना सांभाळून घ्यायचा ह्या उद्देशाने हे सर्व चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आजची मीटिंग जी बोलवलेली आहे ह्या मीटिंगला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आणि काही लोक फोनवर मॅसेजवर यांनी जो रिप्लाय दिला त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्वजण आल्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. आणि काही संचालक मंडळांनी सहकार्य केलं त्यांचाही मी आभार मानतो. आणि येणारी जी बैठक सभासद आणि संचालक यांचीही लवकरात लवकर मी मीटिंग लावण्याचा प्रयत्न करेल. ज्या काय सभासदांच्या अडचणी असेल त्यांनी बिंदास न घाबरता न झुकता बिंदास यावं. आपण एक ठिकाणी हॉल घेऊन त्या हॉलमध्ये आपण मीटिंग घेऊ, त्या मीटिंगमध्ये आपण सर्वजण याल अशी मी एवढी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत.